इथे जे प्रेक्षक आहेत त्यांचं हे जे काही महाराष्ट्रात सध्या सुरू आहे त्याबद्दलचं मत विचारून घेऊ. राम अरे इकडे या. हे जे काय चाललंय महाराष्ट्रात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय नाही ह्याच्याबद्दल हे वाटतंय सरकार बदलावं. थेटच सरकार बदलून टाकाय. का पण? काय नाही हे सरकार चांगलं नाही. या लोकांच्या आडी अडचणीला मदत करीत नाही सरकार. असं तुम्हाला वाटतं? हो. आणि भाजपाची लोक भाजपाची तर लोक मदत होती. भाजपच्या काळात मदत झाली लोकांना भरपूर. असं? हा. काय तुमचं पूर्ण नाव? प्रवीण शिवाजी मुंडे, गोविंदपूर. गोविंदपूर. तुमचं शिक्षण एज्युकेशन झालं नाही? ग्रॅज्युएट. बोला. हे जे काही चाललेलं आहे सगळं रोज कुणीतरी येतंय कुणीतरी बोलतंय. हे सरकार काय जनतेने निवडून दिलेलं आहे काय त्रिशंकू शंकरचं सरकार झालेलं आहे. बीजेपीचं सरकार जरा बरं होतं. अनएडिटेड कार्यक्रम असणार. आणि मी जे सुरुवातीला म्हणालो इथे कुठल्याही प्रेक्षकांना हे माहिती नव्हतं की मी काय बोलणार आहे. जे काय चाललंय ते नाव सांगा तुमचं पूर्ण. दत्ता लोमटे. हां बोला. जे काय चाललंय महाराष्ट्रात रोज उठून कुणीतरी कुणावर बोलतंय. बरोबर नाही सरकार. बरोबर नाही सरकार. काय सांग? भाजप सरकार चांगलं आहे. ती माझं मतच मी देणार नाही इथे. हां सरकारबद्दल काय म्हणतात? 3 पक्ष सत्ताधारी. सरकारचं काय खरं नाही. सरकारचं हे म्हणजे झाकडा आहे नुसता निष्कारण. शेतकऱ्याची पिळव नको त्यांचे लुटण्यासाठी हे खालवर चालते. शेतकऱ्याला काय? शेतकऱ्याला फक्त दिशा धावतात. झाला विषय संपला. त्यांचा गोंधळ चालू. शेतकऱ्याची मरणी. हे जे आहे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि शिवसेना हे सरकार खरंच शेतकऱ्याचं ह्याचं नाही आहे. भाजप सरकारच्या वेळेस ज्यावेळेस शेतकऱ्याला जेवढं अनुदान मिळत होतं ते आता ह्या सरकारमध्ये नाही आहे. च्या घडीमध्ये असं दिसतंय की यांना फक्त स्वतःची पोळी भाजायची आणि जाते दंगली पेटवायच्यात. सध्या ह्यांचं हीच चालू आहे. कारण शेतकऱ्याचा प्रश्न नाही कुणाचाच यांच्याकडे व्यापारी असो काय असो कशाचाच प्रश्न नाही. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे सरकार आहे त्याला 10 पैकी किती गुण द्यायचे? शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर माझ्याकडे 0 गुण आहेत. आमचं म्हणणं आहे की 100% ही जी महाविकास आघाडी आहे ती म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी काहीच कामाची नाही. तुम्ही कंडक्टर असल्यामुळे तुमचा प्रश्न चिघळलेला असल्यामुळे तुम्ही असंच बोलणार? नाही हां. अहो मी जसं मतदान करतो तसं सेनेला मतदान करतो. जसं मतदान आलंय तसं. पण इथून पुढं सेनेला मतदान कधीच नाही. कधीच नाही. मोदी सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी जलयुक्त शिवाराची कामं आम्हाला पाणी भरपूर झालं. त्यावेळेस खोलीकरण काम झालं आणि शेतकऱ्याला प्रत्येक शेती आम्ही काय चालू होती आमची त्यावेळेस शेती सुद्धा विकण्याचं आता बंद झालंय. का तर देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये भरपूर आम्हाला शेतकऱ्याला कुणकुण अनुदान यायचं, विमा यायचा, हरभऱ्यासाठी अनुदान यायचं. आणि ह्या आत्ताच्या सरकारनं मात्र निस्त्या दिशाभूल 50,000 बांधावर येतो काय दिलेलं नाही. ही मांजर सरकार आहे आताचं. उद्धव ठाकरे ही मांजर सरकार आहे. उद्धव ठाकरे ही मांजर